सूर्याचं आगमन झालेलं आहे आणि इथं चांगला प्रकाश पडला आहे आणि लोकेशन खूप छान दिसतं जसं पाऊस पडल्यावरती. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 6 वाजले. आम्ही आज आलेलो आहे जोगेश्वरी पॉईंटला आणि इथं पाऊस पडल्यावर खूप पाणी असतं, तर आज असं कमी दिसत आहे. आणि इथून आपण पुढे जाणार आहोत लेणीच्या साईडने, जिथे आपल्याला 31-32-33 या लेणी नंबर आहेत, तिथं आपल्याला व्हिजिट करायचं आहे. तर चला जाऊया पुढे, लेणी बघूया. तो बघा वरती हलतोय, तो दगडावरती आहे साप आणि जिवंत आहे. समोर जी दिसते आपल्याला ती लेणी आहे 31 नंबरची, जिथं पर्यटकांना येण्यासाठी रस्ता पण बनवलेला आहे. वेरूळच्या डोंगरावरती करवंदाचा आस्वाद घेताना आमचे सर लोक. चला तुम्हाला एक सुंदर नजारा दाखवतो. आमचे गब्बर सर आमच्या पूर्ण टीमला उशीर करताय जाण्यासाठी. मागच करवंदाची फांदी तोडत बसले आणि आम्ही त्यांची इथं खूप वाट बघत बसलो आहे. तर चला आता करवंदाचा आस्वाद घेऊ सगळ्यांनी. छान करवंद आणलेत. आमचे मित्र श्री फाळके सर यांनी खूप छान करवंद तोडून आणलेले आहेत. आपण आता लेणी नंबर 31 इथे आलेलो आहे आणि हा तो परिसर आहे लेणी नंबर 31चा. लेणी नंबर 31 आतून असे दिसते. मध्ये खूप छान असं कॉलमचं जे तर नक्षीकाम केलेलं आहे आणि हिमालयातलं डोंगर लोकेशन या मूर्तीच्या बॅक साईडला तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसतंय तुम्हाला व्यवस्थित, तसं डोंगर जसं आहे तसं दिसतंय. अखंड दगडामधून कोरलेले हे लेण्या आहेत आणि एकदम छान असं दिसतंय. चला सर बघू आपल्याला काय दाखवत आहे. काय सर? कोरीव काम. वा वा, गोल एकदम छान दिसतंय. जवळून पाहतो मी सर मूर्त्या वगैरे, कॉलमचं काम. यांच्या पेंटिंगसाठी तर ते नॅचरल कलर तयार करण्यासाठी इथं गाईचं शेण, त्यानंतर नॅचरल जे पानं असतील फुलं असतील त्यांना भिजू घालायचे 1 2 3 4 ठिकाणी. भिजू घातल्यानंतर ते त्या पद्धतीने चुना वगैरे वापरून नंतर ते पेंटिंग केल्या जायचे. तर हे आज जर भिजू घातलं असतं तर एक 8 दिवसांनी 15 दिवसांनी तिथं कलर तयार व्हायचा. तो नॅचरल कलर खूप दिवस टिकायचा. म्हणून आजही तुम्ही अजिंठाची लेणी बघा, वेरूळची लेणी बघा, तिथं जे पेंटिंग आहे तर तिथे तुम्हाला असे हे खड्डे दिसतात. त्याचं एक कारण. धन्यवाद सर. लेणी बाहेरचा परिसर एकदम छान दिसतोय. अशक्य आहे माणसाने कोरलेला असेल, बनवलेलं असेल. तुम्ही ते ऐकलं होतं का, ते चॅटिंग पाहिली होती का त्या 2 मास्तराची काळे सर? आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ती आहे वेरूळची लेणी नंबर 31 32 33. हे तुम्ही बघू शकता. जैनांचे जे 24 तीर्थकार होते त्यांचे शिल्प या ठिकाणी अतिशय कोरीव कामामध्ये साकारलेले आहे. ऑडिओ गाईड टूर याच्यावर स्कॅन केल्यावर ते पण आहे. लेणी नंबर किती सर? लेणी नंबर 32 आहे आणि तुम्ही बघू शकता लेणी एकदम कैलास लेणीसारखी आहे, जिचा हा स्तंभ बघा किती छान कोरलेला आहे अखंड दगडामध्ये. आणि बॅक साईडनंही एकदम रोसारखं बनवलेलं आहे की जिथून आपल्याला वरती जाता येईल. आणि हा हत्ती जो आहे तो अखंड दगडामध्ये वरतून कोरलेला आहे आणि एकदम उंच आहे. जसं की आपण म्हणता येईल याला 15 फुटाच्या वरती हा हत्ती असेल.
एवढी त्याची हाईट आहे बघा. ही मूर्ती जी आहे तर मला वाटतं जैन मुनी सर कोणती मूर्ती सर? जैन तीर्थकार दिगंबर जैन तीर्थकार दिगंबर छान कोरलेले आहे. आणि याला चारी बाजूने 4 असे दरवाजे आहेत आणि चारी बाजूने वेगवेगळे मूर्ती आहेत. हा मधला भाग आहे आणि मध्येही खूप छान असं आहे. इथून वरती जाण्यासाठी मार्ग आहे आणि जिथे तिथं बारीक बारीक असं कोरीव काम केलेलं आहे, जे बघून आपण मन प्रसन्न होईल. हे बघा किती छान आहे. हा एकदम मोठा परिसर आहे. इथं जे इथं मोठे मोठे खांब आहे त्यावरती मोठी मूर्ती कोरलेली आहे आणि भव्य असा परिसर, मोठाले कॉलम. चला तुम्हाला दाखवतो पुढील भाग. चितुंद्र्यांचा आवाज किलबिलाट. इथं खूप अशा वटवाघुळे आहेत ज्या आपल्याला उडताना दिसत आहे. इतक्या आहेत की त्या उडताय खूप जोरात. अशी मूर्ती इथं आहे, एकदम बारीक कोरीव काम आहे सर इथं. चला आपल्या तिथून वर जाण्यासाठी मार्ग आहे. आता हे पायऱ्या आहेत, आपल्याला वरच्या भागात जाता येतं. चला सर, तर वरती जाऊन बघूया आपण नेमकं कसं आहे काय. बापरे, एकदम छातीवरती आहे या पायऱ्या. आलो आहे आपण आता वरती. जो खाली आहे तसंच वरती ही परिसर आहे आणि इथं जास्त प्रमाणात मूर्त्या आहेत ज्या आपल्याला कोरीव मूर्त्या दिसत आहे. मोठे मंदिर मूर्ती दिसते. हे कॉलम बघा, फक्त कॉलमच नाही तर वरतीही खूप छान मांडलेलं आहे. ही मूर्ती बघा. हा कलर जो आत्ता सरांनी आपल्याला सांगितला खाली काढून काही दिवस ठेवतात आणि त्यामध्ये घालतात, जे कलरमध्ये हे मूर्तीचं काम केलेलं आहे. छान अशी डिझाईन बनवलेली आहे. अखंड दगडाचे कॉलम आहे हे बघा किती छान असं कोरीव काम आहे जे कटिंग केलेलं आहे. आणि ही मूर्ती मला वाटतं भगवान विष्णूची सरी भगवान विष्णूची मूर्ती जे हत्तीवर बसलेले आहेत. एकदम छान असं काम केलेलं आहे. वरती फुलांचंही खूप छान असं दिसत आहे. माझ्या आयुष्यात तर पहिली वेळेस मी बघितलं आहे एवढं मोठं आणि भव्य. बाप रे बाप. मी तर म्हणतो प्रत्येकाने यावे, नाही तर आनंद घ्यावे. इथं खूप साऱ्या वटवाघुळे लटकलेल्या आहेत ज्या आपल्याला दिसत आहेत फ्लॅशमध्ये. मधल्यामध्ये रस्ता आहे आपल्याला मग इकडे जाण्यासाठी दुसऱ्या लाईनीकडं. आणि इथंही छान अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत ज्या की दोन्ही बाजूने आहे. परिसर आहे चारही बाजूने याच्या बाहेर. हे बघा किती छान दिसतं. बघा मूर्त्या ज्या आहेत कलर दिसत आहे, ज्याला की कलर काम केलेलं आहे. आणि इथं नक्षीकाम दिसतंय छान मध्ये. हां, हे बघा आपल्याला जे चित्र दिसेल काढलेलं पूर्ण याच्यात कलर चित्र आहे. इथे आम्ही जस्ट ऑब्झर्वेशन केलं आणि वरती बघता बघता आम्हाला जे येतं, हा जो दिसतोय आपल्याला तुटलेला भाग हा कलरचा थर आहे जो इतका प्लास्टर सारखा जाड आहे. आणि इथं जे कलर केलेले आहेत ते
आधीपासून आहेत आणि अजून पण इथं आपल्याला दिसत आहे. हे बघा तुम्ही, कलरचा भाग आहे. छान छान पेंटिंग केलेली आहे इथं. प्रत्येक ठिकाणी अशी पेंटिंग केलेली आहे आणि जी अजून जिवंत आहे. चला इकडे बघा, छान मूर्ती दिसते. आपण आता अशाच दुसऱ्या भागात आलेलो आहे. आवाज दोन्ही बाजूनी सेम आहे. ज्या एंट्री करताच मूर्त्या आहेत, छान अशा कोरलेल्या आहेत. बारीक कामकासर किती छान आहे. किती बारीक मूर्ती आहे वरती. इथं पण लिहिलेलं दिसतं का इथे? पेंटिंग आहे नाही तर सर. आहे ना. आणि हा स्ट्रक्चर सगळ्या ठिकाणी कुठं हे जे आहे ना कमळासारखं फुल. कमळासारखं छोटं मोठं सगळ्या ठिकाणी. क्या नजारा आहे. इथं हे सगळं कलर काम आहे, अजूनपर्यंत आहे. ही मूर्ती बघा. आणि याच्या बाहेर ज्या आहेत, मी तुम्हाला एकदम छान असा नजारा दाखवतो. ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत हे बघा. आणि या चारही बाजूने असे बारीक कोरलेले आहे. ज्याचा कलर निघत गेला आहे तरी पण अजून जशाच तशा आहेत. वरच्या बाजूनही आहे आणि साईडनं पण आहे. हे लेणी क्रमांक 33ला हे सर्व आहे जे आपण बघतो आहे. आणि 32 लेणीमधून आपण आता 33ला जाण्यासाठी हा रस्ता आहे. इथून तुम्ही बघताय की आपण आता लेणी नंबर 33मध्ये शिरलो आहे. आणि हे लेणी नंबर आहे 33. बघा देव कशी गावाली. तर तो भाव त्याच्यात दाखवलेला आहे. 3 नंबर 26 नंबरची लेणी. त्याच्यानंतर 24 नंबर लेणी जी दाखवलेली ती पूर्ण दशावतार. रामाचे वरा, वामनाचे वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध कल्की जे 10 आहेत ते त्याच्यात दाखवले. कृष्णाचे 10. पण हे कसं आहे, सगळं असं थोडासा अभ्यास केला पाहिजे आपण. थोडासा अजून अभ्यास करून तर पाहिलं तर खूप चांगल्या गोष्टी कळतात. आणि आपल्याला याच्यात नॉलेज नाही. आज फक्त एवढं आहे कलाकृती पाहिजे दिसते. पण त्याच्यापेक्षा यांची जैनाची हे काय, त्यांची पद्धत कशी होती, त्यांची फिलॉसॉफी काय सांगत होती, हे जर माहिती असलं तर मग आपण त्याचा एक वेगळाच आनंद होईल. जस्ट बसलो होतो लेणी नंबर 33मध्ये आणि एक ऑब्झर्वेशन केलं की इथं एक लाकडासारखा आपल्याला भाग दिसतो आहे, जो मला वाटतं इथून तुटलेलं होतं आणि लाकडं लावून त्याला प्लास्टर करून तिथं बनवलेलं आहे. नमस्कार फाळके सर, आपण आज या लेण्यांना भेट दिली, तर थोडंसं माहिती सांगा. आपण इथं आलो, कसं वाटतं, काय वाटतं, आणि जे नाही आले त्यांनी काय मिस केलं आहे याबद्दल थोडी माहिती द्या. खरंच खूप जबरदस्त पाहण्यासारखा नजारा आहे. कारण सर्वजण या ठिकाणी लेण्याला सुरुवात पहिल्या दुसऱ्या लेणीपासून करतात, मात्र या शेवटच्या 31, 32, 33 लेण्यापर्यंत येईपर्यंत थकून जातात. त्यामुळे या लेण्याचा आनंद घेण्याचं ते हुकून जातात. पण सर्वात छान लेण्या म्हणजे ह्या शेवटच्या आहे. चांगल्या जबरदस्त डोंगरामध्ये या ठिकाणी कोरले गेले आहे. इथंचं कोरीव काम म्हणजे खरंच पाहण्यासारखं आहे. आणि वरच्या बाजूला केलेल्या ज्या कलर पेंटिंग आहे त्या खरंच खूप युनिक आहे. त्याच्यामुळे लेण्याला पाहण्याची सुरुवात या ठिकाणी नंबर 1 पासून न करता नंबर 33 पासून उलट जर बघितलं तर खूप छान होईल. धन्यवाद. चला मुळे सर. नमस्कार. आज खरोखर खूप चांगलं स्पॉट निवडलेलं आहे सुप्रभात ग्रुपने. आणि हा जो स्पॉट आहे त्या स्पॉटमध्ये आपण लेणी क्रमांक 31, 32, 33 बघतोय. आणि या लेण्यांमध्ये असं दिसून आलं की कोरीव काम खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे. म्हणजे शिल्पकामाचा एक अद्भुत नमुना 8व्या-10व्या शतकातला इथं खरोखरच आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. निश्चितपणे आपण या शिल्पकामांना आणि या लेण्यांना भेट देऊन त्यांच्या आठवणीला उजळणा देण्यासाठी इथे यायला पाहिजेत. आणि निश्चितपणे खूप चांगला आनंद आज आम्हाला झालेला आहे सुप्रभात ग्रुपचे साधक म्हणून. सोमा सर. नमस्कार. याच्या अगोदर मी 26 जे लेणे खालून जे प्रवेश करतो आपण त्या सर्व बघितलेल्या आहे. आणि ह्या लेण्या मी आज सर्वप्रथम बघत आहे. माझं वय 46 आहे आणि अर्ध वय गेल्यानंतर ह्या लेण्या बघायला आलेलो आहे मी आज. बाकी तर लेण्याची माहिती सरांनी आपल्याला दिलेलीच आहे. तर एकदम छान या लेण्या आहेत.
चला सर फाळके. या अप्रतिम कामाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. इतिहास नेहमी बोलत असतो, फक्त ऐकणारी विद्यार्थी पाहिजे असं म्हणतात. दुसरी गोष्ट आहे की भारतामध्ये खूप ठिकाणी लेणी आहे, पण वेरूळची लेणी प्रसिद्ध आहे. पण जनरली बरेच जण लेणी फक्त 16 नंबर लेणी वगैरे बघूनच वापस जातात. पण जो मेन सार आहे सगळ्या लेण्यांचा तो 33-32 अशा लेण्यांमध्ये आहे. म्हणून आयुष्यात एकदा का होईना ह्या लेण्या बघितल्या पाहिजे आणि इतिहासाचं स्मरण माणसाने इथं आल्यानंतर नक्कीच केलं पाहिजे. नितीनजी पल्ला. आजचा आमचा सकाळचा प्रवास दौलताबाद, खुलताबाद, महिसमाळ रोड तसंच जीवगिरीश्वरी गावातून वेरूळच्या लेणी धबधबा या साईडने आलेलो आहे. आम्ही 31, 32, 33 क्रमांकांच्या लेणी आम्ही बघितलेल्या आहे आणि खूप आनंद झालेला आहे. दर रविवार असतोच, दर रविवारी सगळ्यांनी यायला पाहिजे फिरायला. सगळ्याला सांगू आम्ही परेशान झालेलो आहे आणि याचा आनंद घ्यायचा, नाहीतर घरी झोपून राहायचा. नमस्कार मित्रांनो. जसं की सर्व शिक्षक लोकांनी आणि आपल्या मित्रमंडळींनी सांगितलं या लेण्यांबद्दल खूप छान माहिती अशी दिलेली आहे, जी की आपल्याला माहीत नव्हती किंवा मला माहीत नव्हती. आणि हे मी माझं भाग्य समजतो की मी या सुप्रभात ग्रुपसोबत जोडलो आहे आणि असे नवीन ठिकाणे मला बघण्यास मिळत आहे. आणि हे कोरीव काम वगैरे जे आहे हे पण मला बघण्यास मिळत आहे. मी फक्त वेरूळ लेणीला एकदाच आलेलो आहे, ते पण कैलास लेणी बघितली आणि त्याच्या आजूबाजूचे लेणी बघितलेले आहे. जसं की सगळे तिथंच बघतात आणि तिथूनच वापस जातात. आणि ही जी लेणी आहे ही तिथून भरपूर लांब असे, मला तर वाटतं 3-4 किलोमीटरच्या आसपास असेल. आणि ह्या लेण्या बघण्यासाठी मी म्हणतो प्रत्येकाने यावे आणि इथला आनंद घ्यावे. इथे खूप कमी असे प्रेक्षक येतात आणि कमी येत असल्यामुळे इथला जो परिसर आहे किंवा जे मूर्त्या आहे हे खूप छान आहे आणि एकदम स्वच्छ आहे, ज्या की तुटफूट कमी आहे. आणि इथं येऊन सगळ्यांनी बघावे. आणि माझा मुलगा जातरो आमच्यासोबत आलेला आहे, तो मला खूप दिवसांनी बोलतो आहे की मला येऊ द्या पप्पा. पण सकाळी थंडी असल्यामुळे आम्ही त्याला आणत नव्हतो. आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा लागल्यामुळे त्याला आता मी घेऊन आलो आहे. आणि अख्ख्या मी 35 वर्षामध्ये पहिली वेळेस या लेणीला आलो आहे. आणि हा अथर्व माझा 8 वर्षाचा मुलगा आहे. त्याला एवढ्या कमी वयामध्ये त्याला हे लेणी बघण्याचं सौभाग्य मिळालं आहे. तर अथर्व, तुला काय वाटतंय तुला इथं आणल्याबद्दल? 2 शब्द बोल. तू किती वाजेला उठला आज आणि कसा आला, कशासाठी मागं लागला होता? तुला छान वाटतंय की इथं येऊन? छान वाटतंय ना? तर मग तुला असं ट्रेकिंग करायला आवडेल का मग आमच्यासोबत कंटिन्यू? मग तू उठशील का रोज? चल मग आता सगळ्यांना सांगा, तर तुम्ही सर्वजण ट्रेकिंगला येत जा, लेण्या वगैरे बघत जा, डोंगरावर जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बोला. जस्ट आता आपण 33 नंबरच्या लेणीमध्ये आलेलो आहे. वरतून खाली येतो आहे. जसं आपण 32हून 33हून आलो आहे, तर बघताच खाली चालू झाली आता लेणी नंबर 33. लेणी नंबर 34. हे बघा. 35-36 लेणी क्रमांक 33, गुफा क्रमांक 33. known as Jagannath Sabha or Court of the Jagannath, Lord of the World, dedicated to Jagannatha, site of the Jainism, visitable. चला आपण जाऊया आता लेणी नंबर 33च्या खालच्या भागामध्ये. जसं वर आहे वरती खूप मोठा स्पेस आहे, तर खाली छोटा आहे. आणि इथं पण लेण्या खूप छान कोरलेल्या आहेत, असं बघू शकता तुम्ही. छान असं बारीक काम आहे. चला, तुम्ही कधी वडाचं झाड बघितलेलं आहे का? चला आज तुम्हाला दाखवतो दगडामध्ये वडाचं झाड. ही मूर्ती आहे, खाली जे आहे तर हत्ती आहे आणि ह्या मूर्तीच्या जस्ट वरती आहे बघा वडाचं झाड. एकदम छान असं कोरीव काम केलेलं आहे. हे ओळखा कशाचं झाड आहे, ज्याला फळंही लागलेली आहेत. हे बघा छोटे छोटे फळं. ही मूर्ती आहे, या मूर्तीपाशी आहे ते. बोला सर. लेणी नंबर 33 ही बघितली आपण आणि त्याला लगेच खेटून ही लेणी नंबर आहे 34.
32, 33, 34 या लगातार खेटून आहे ज्या लेण्या एकाच ठिकाणी आहे. आणि हे पाणी तुंबलेलं पाणी आहे जे की एकदम शेवाळ आहे. त्यामध्ये खूप मोठं असं शेवाळ झालेलं आहे. चला तर लेणी बघूया आपण. ही लेणी छोटी आहे, लेणी नंबर 34. चला बघूया आपण लेणी नंबर 34. यामध्ये खूप अंधार दिसतोय. आणि इथं खूप जादा वटवा गोळींचा वास वाटतोय, कारण खाली त्याची खूप घाण पडलेली आहे. वटवा गोळी जास्त आहे. हे बघा लेणी. आणि इथून एक मोठंसं असं हे आहे लेणीमध्ये जाण्यासाठी जागा. तिथून आपण लेणी नंबर 33मधून 34मध्ये येऊ शकतो, जसं आपण 32मधून 33मध्ये आलो होतो. आता इथं एक नवीनच प्रकारचं झाड दिसेल आपल्याला, जो आपण आधी बघितलं नाही, ज्यावरती काही प्राणी पण आहे जे फळ खात आहे. बघा मूर्ती. जेवढं बघितलं तेवढं कमी आहे बाबा. वेरूळमध्ये खूप मूर्ती आहेत. बघा तुम्हाला या मूर्ती दाखवतो जिथं आपण जाऊ नाही शकलो किंवा आपल्याला तिथं जाता येत नाही किंवा जागाही नाही आहे. या त्या मूर्त्या आहे वरती एकदम सगळ्यात. अजून एक अशी मूर्ती जी आपण बघितली नाही आणि ती कोणाच्या लक्षातही येत नाही. तिचं तोंडही मला वाटतं तुटलेलं आहे. ही ती मूर्ती आहे जिथं पक्षी बसलेले आहे. लेणी नंबर 29. काय ते हे रावण लेणी म्हणजे काय नेमकं याच्यात? रावणाने कैलास पर्वत उचलल्यानंतर हां, हे खालचा रावण आहे ना, दात खालचा. मी पैसे अरे हे खूप खोल आहे सर खाली, जसं वेळ आहे तसं. चढण्यासाठी अवघड जागा. चला तुम्हाला एक सुंदर नजारा दाखवतो. एक खिंड आहे इथं जी लेणीची आहे. खूप खोल आहे. इथं खाली लेणी आहेत. आणि इथून पुढं धबधबा आहे या लेण्यामध्ये. आज फिरता फिरता लेणीच्या वरती येताना आम्ही डोंगरामध्ये आल्यानंतर करवंदाच्या झाडावरती पक्ष्यांनी एकदम छान असं घरटं बनवलेलं आहे, जे की छान आहे. आणि अजून ते बनवते आहे. जस्ट आपली आता वेरूळची ट्रेकिंग संपलेली आहे आणि आम्ही आता खुलताबादला आलेलो आहे. खुलताबाद मारुती मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आता घराकडे निघलो आहे. तर एक सुंदरसा नजारा बघा. इथंच एकदम छान असं सभामंडप झालं आहे, त्यावरती बेस्ट झेंडे लावलेले आहेत. आणि मंदिरातही परिसर छान आहे. जे कळस एकदम छान आहे. एक छोटासा सीन मिस झाला आहे, जो हे पायऱ्या बघताय आपण. इथून एक माकड जे आहेत एकदम छान असं वरती पळत गेलं आणि ते टोकावरती जाऊन बसलं, पण तो व्हिडिओ घेताना राहून गेला माझ्याकडून. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सर्वांना नमस्कार. जस्ट आम्ही इथं थांबलो होतो पार्किंगजवळ. इथे एक हॉटेल बघितली, तिथे याचं बॅनर आहे. एकदम असे छान छान वाक्य इथं लिहिलेले आहे. तुम्ही पॉज करून वाचून बघा एक वेळेस.